पानपाट सरळ, डोळे बंद, ओंकार. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. दोन्ही हात एकमेकांवर घासायचे. डोळ्यावरती चेहऱ्यावरती हात फिरवत सावकाश हात खाली घ्यायचे. चला. सर्वांना नमस्कार. YCB लेवल 2 मध्ये आपण जे 15 युनिट 15 टॉपिक पाहणार आहेत त्यातला महत्वाचा एक टॉपिक आहे, तर तो आहे पतंजली योगसूत्र, भगवद्गीता, कठोपनिषद, उद्दिष्टे आणि गैरसमज याविषयी आपण थोडस मार्गदर्शन पाहणार आहोत. खूप महत्वाचे सगळे टॉपिक राहणार आहेत. तर आज आपण जे पतंजली योग सूत्र आहेत, भगवद्गीतेमध्ये जे काही भाग सांगितलेला आहे, कठोपनिषद मध्ये सांगितलं आहे, आणि योगाची उद्दिष्ट आणि योगात संबंधात काही जे गैरसमज आहे त्याविषयी आज आपण मार्गदर्शन करणार आहोत. तर दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला योगाचं महत्व सगळ्यांना माहिती आहे. आपण डेली योगाचा क्लास करतो किंवा रोज कुठला ना कुठला व्यायाम करत असतो. तर जी योगाची उत्पत्ती झाली किंवा जो योग उदयास आला त्यामध्ये काय काय गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणजे पुढे जाऊन जसं आपण आता पतंजलीची योग सूत्र काही पाहणार आहे, त्यानंतर योगाची उत्पत्ती कशी झाली, योगाच्या प्रमुख व्याख्या काय आहेत, योगाची उद्दिष्ट काय आहेत, आणि योगा संदर्भात काही गैरसमज पण लोकांच्या मनात आहे. तर त्या संदर्भात आता आपण मार्गदर्शनाला सुरुवात करतोय. ह्या 15 युनिट पैकी हे आपलं पहिलं लेक्चर आहे. तर सर्वांनी सुंदरतेने ऐकायचंय, कारण का यावरती तुम्हाला काही प्रश्न पण विचारले जाऊ शकतात, प्रश्न पण येऊ शकतात. चल, पहिल्यांदा आपण पाहूया योगाची उत्पत्ती. योग हा जो शब्द आहे हा संस्कृत मधील यूज या धातूपासून तयार झालाय. म्हणजे संस्कृत मध्ये जो यूज हा जो धातू आहे या धातूपासून योग हा शब्द उदयास आलाय. आता ह्या यूज या धातूचे 3 अर्थ आपल्याला सांगितले. म्हणजे त्यामध्ये युजीर योगे म्हणजे काय म्हणतात, जोडणे किंवा एकत्र आणणे. जोडणे आणि एकत्र आणण्याला काय म्हणतात संस्कृतमध्ये, युजीर योगे. त्यानंतर युज समाधी किंवा समाधो म्हणजे काय, योगामध्ये समाधी प्राप्त करणे. आणि युज संयमने म्हणजे नियंत्रण करणे. त्याच्यावरून थोडीशी तुम्हाला आयडिया आली असेल. जोडणे, एकत्र आणणे, समाधी प्राप्त करणे, नियंत्रण करणे. मग
योगाचा खरा अर्थ आपल्याला लक्षात यायला सुरुवात होईल. जर थोडं 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 तुम्ही समजून घेतलं तर लगेच तुमच्या लक्षात येईल. मग योगाचा अर्थ आपण नेहमी ऐकत आलेलो आहे. शरीर, मन आणि आत्मा यांचा काय समन्वय, व्यक्तीचे परमात्म्याशी ऐक्य, मिलन, मनावर नियंत्रण मिळवण्याची प्रक्रिया आणि संतुलित, निरोगी आणि आनंदी जीवन जगण्याची कला, याला काय म्हणतात. आता योगाच्या थोडक्यात वेगवेगळ्या व्याख्या किंवा योगाचा अर्थ सांगायला गेलं की सगळेजण आपण ह्याच गोष्टी सांगणार आहे. शरीर, मन आणि आत्म्याचा समन्वय होतो, व्यक्तीचे परमात्म्याशी ऐक्य जुळून येते, मनावर नियंत्रण येतं म्हणजे योग केल्याने, आणि संतुलन आणि निरोगी आयुष्य, आनंदी आयुष्य जगण्याची ही योग एक कला आहे, हे आपल्याला लक्षात येतं. आता जर योगाच्या तुम्हाला व्याख्या विचारल्या, डेफिनेशन ऑफ योगा, आता पतंजली योगसूत्र याच्यामध्ये काही व्याख्या सांगितलेल्या आहेत. त्याच्यातलं सगळ्यात महत्वाची व्याख्या ती आपण नेहमी ऐकले असेल, वाचले असेल, त्यातली सगळ्यात महत्वाची जी सूत्रामधले योग चित्त वृत्ती निरोधाहा, ही जी हे जे योग सूत्र सांगितले किंवा व्याख्या सांगितले याचा अर्थ आहे, पुन्हा सांगतो, योग चित्त वृत्ती निरोधाहा म्हणजे चित्ताच्या सर्व वृत्तींचा निरोध म्हणजे योग. काय? चित्ताच्या सर्व वृत्तींचा निरोध म्हणजे योग. आता याचं स्पष्टीकरण जर द्यायचं झालं तर पहिली गोष्ट, मनात सतत विचार येतात. आता पहा, मी तुमच्याशी बोलतोय पण मला माहिती नाही तुमचे विचार कुठं आहेत. काही जणांना आज दिवसभरात तिकडे जायचंय, आज मला हे जेवण करायचंय, आज मला असं असं करायचंय, सतत काही ना काही विचार चालू असतात. बरोबर? भावना म्हणजे मनात सतत विचार, भावना, वेगवेगळ्या भावना पण येत असतात. इच्छा, राग, द्वेष, लोभ, भीती इत्यादी निर्माण होत असतात. बरोबर? प्रत्येकाच्या विचार, मनात जो विचार येतात त्या विचारावर भावना, इच्छा, राग, द्वेष, लोभ, भीती इत्यादी निर्माण होत असतात. या सर्व मानसिक हालचालींना चित्तवृत्ती म्हणतात आणि त्यांचे नियंत्रण म्हणजे योग. समजलं? किती सोप्या भाषेत सांगितले पाहिजे जर बारकाईने विचार केला तर. म्हणजे योग चित्त वृत्ती निरोधा हा, मनात सतत विचार येणं, भावना, इच्छा, राग, द्वेष, लोभ, भीती इत्यादी निर्माण होत असतात. या सर्व मानसिक हालचालींना चित्तवृत्ती म्हणतात आणि याच्यावरती नियंत्रण म्हणजे योग. किती सुंदर पद्धतीने पतंजलींनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि किती सुंदर व्याख्या या ठिकाणी सांगितलेली आहे. ओके, आता हे झालं पतंजली योग सूत्रामधली व्याख्या. तर भगवद्गीतेत काय सांगितले? जर भगवद्गीतेत आपण कधी महाभारत तुम्ही टीव्हीला सिरियल वगैरे पाहिली असेल, भगवद्गीता जर वाचली असेल तर त्याच्यामध्ये एक व्याख्या सांगितलेली आहे, एक सूत्र सांगितले. त्याचं नाव म्हणजे ते सूत्र आहे समत्व योग उच्चते. समत्व, समत्वम असं म्हटलं तरी चालेल. समत्वम योग उच्चते. अर्थ काय आहे त्याचा? सुख दुःख, यश अपयश, लाभ हानी यामध्ये मन स्थिर ठेवणे म्हणजे योग. श्रीकृष्णाने अर्जुनाला जे मार्गदर्शन केलं त्यामध्ये या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. माणसाला सुख दुःख येत असतात, यश अपयश येत असतात, माणसांना अनेक लोकांना लाभ हानी होत असते. यामध्ये जर तुमचं मन स्थिर तुम्ही ठेवलं
तर तो म्हणजे योग. किती सुंदर सांगितले भगवंतांनी. आता पुढे जर गेलो आपण तर भगवद्गीतेत आणखीन एक श्लोक सांगितलाय. योग कर्मसु कौशल्यम. योग हा कर्मसु कौशल्यम. आता याचा अर्थ जर सांगायचा झाला तर छोट्या याच्यातच मी तुम्हाला अर्थ सांगतो. आपण जे काम करतो, आपण जे कर्म करतो, हे आपण कुशलतेने केलं पाहिजे. निस्वार्थ भावनेने करणं म्हणजे योग. आपण एखादं कर्म काम केलं तर आपल्याला सगळ्यांना खूप अपेक्षा राहतात की मला इथून असं असं मिळालं पाहिजे, मला हे पाहिजे, मला असं वाटतंय. भरपूर काही गोष्टी असतात. पण एखादं कर्म तुम्ही चांगल्या कुशलतेने, चांगल्या आवडीने केलं, निस्वार्थ भावनेने केलं, त्यालाच योग म्हटलं गेलं आहे. म्हणून योग कर्मसु कौशल्य. त्याच्यानंतरच आणखीन एक सूत्र एक सांगितलेलं आहे. दुःख हा संयोग वियोग, योग सन्निधम. पुन्हा सांगतो. दुःख हा संयोग वियोग, योग सन्निधम. आता याचा अर्थ शॉर्ट मध्ये सांगतो तुम्हाला. दुःखापासून मुक्त होणे म्हणजे योग. आता दुःख माणसाला कुठल्याही गोष्टीचं होतं, बरोबर. ह्या सूत्रामध्येच सूत्र मोठं वाटतं आपल्याला आणि अर्थ छोटा वाटतो की नाही, त्याच्यातच सगळं आहे. दुःख संयोग वियोग, योग सन्निधम. दुःखापासून मुक्त होणे म्हणजे योग. आता माणसाला दुःख कशाचंही होतंय. हे पहा, हेल्थ असू द्या, करिअर असू द्या, कुटुंब असू द्या, समाज असू द्या, पैसा असू द्या, कुठल्या ना कुठल्या गोष्टीची कमतरता किंवा कुठल्या ना कुठल्या गोष्टीची आपण असं म्हणूया कमीपणा किंवा काही असू द्या, माणसाचं मन हे कधीच भरलेलं नाहीये. त्याला दुःख होतच राहतं. मग तिथं हे सूत्र कामी पडतं. ज्याला दुःखापासून मुक्त होता आलं तो माणूस असं म्हटलं जातं सुखी झाला. म्हणूनच हे सूत्र खूप छान पद्धतीने सांगितले. दुःखापासून मुक्त होणे म्हणजे योग. आता पुढं जी उपनिषद सांगितलेली आहेत त्या उपनिषदामध्ये जे कठोपनिषद आहे त्याच्यामध्ये पण काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की योग कशाला म्हणावं. आता कठोपनिषद हे आपण सगळ्यांनी पहिल्यांदाच ऐकलं असेल. तर याच्यामध्ये जो सूत्र सांगितलेला आहे, यदा पजवाती ष्टनंते ज्ञानानी मनासह. आता पहा, मी थोडीशी फोड करून हे सूत्र म्हणतो, कारण का सूत्र थोडस आपल्याला जरी अवघड वाटत असेल तरी अर्थ ज्यावेळेस सांगेल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल. यदा पज्वावतिष्ठन्ते ज्ञानानी मनसः सह. पुन्हा एकदा सांगतो. यदा पज्वावतिष्ठन्ते ज्ञानानी मनसा सह. अर्थ, जेव्हा मन आणि इंद्रिय पूर्णपणे शांत होतात तेव्हा ती सर्वोच्च अवस्था म्हणजे योग. किती सुंदर सगळ्यांनी सांगितले. जेव्हा मन आणि इंद्रिय पूर्णपणे शांत होतात तेव्हा ती सर्वोच्च अवस्था म्हणजे काय आहे, योग.
आता मन आणि इंद्रिय कधी शांत होतात? स्वप्नात देखील काही जणांचे शांत होत नाही. स्वप्न पडतात, स्वप्नात सुद्धा आपण काय काय करत असतो. मग ही सर्वोच्च अवस्था एकदम प्राप्त होते का? तर नाही. हळूहळू हळूहळू आपल्याला एक एक पायरी चढावी लागते, एक एक गोष्ट करावी लागते. त्यानंतरच ही सर्वोच्च अवस्था आपल्याला प्राप्त होऊ शकते. आपल्या संत ज्ञानेश्वरांनी, संत तुकाराम महाराजांनी जी परमोच्च अवस्था प्राप्त केली, तिथपर्यंत आपल्याला जाणं, सामान्य व्यक्तीला जाणं शक्य नाहीये. म्हणून तुम्हा सगळ्यांना सांगणं आहे की खूप गोष्टी असतात, त्या जर व्यवस्थित केल्या तरच आपल्याला हळूहळू पुढे जाता येईल. म्हणूनच आपलं मन आणि इंद्रिय आपल्याला पूर्णपणे शांत कसं करायचं, तर हळूहळू योगाची एक एक पायरी चढत, म्हणजे त्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यानची अवस्था आपल्याला प्राप्त होईल. त्याच वेळेस आपल्याला काही गोष्टी लक्षात येतात. पुन्हा सांगतो, सूत्र थोडस अवघड आहे, पण त्याची फोड करून सांगतो. यदा पज्वा वतिष्ठन्ते ज्ञानानी मनसः सह. ओके, चला पुढे येऊया आपण. योगाची उद्दिष्टे, एम ऑफ योगा. इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं असेल व्यवस्थित. नंतर तुम्ही ऐकू पण शकता, आपण हे रेकॉर्डिंग करतोय. योगाची उद्दिष्टे, एम ऑफ योगा. योगाचे अंतिम उद्दिष्ट म्हणजे काय आहे? आत्मसाक्षात्कार, मोक्ष प्राप्ती, शरीर, मन आणि आत्म्याचे संतुलन, चित्त शुद्धी, मन शांती, निरोगी जीवन, व्यक्तिमत्व विकास. पुन्हा एकदा सांगतो, एम ऑफ योगा, योगाची उद्दिष्ट काय आहे? योगाचे जर अंतिम उद्दिष्ट सांगितलं गेलं तर आत्मसाक्षात्कार. आपण अनेकांना ऐकलं पण आपण असेल, त्याला आत्मसाक्षात्कार झाला म्हणजे त्या व्यक्तीने काहीतरी केलं म्हणून त्याला आत्मसाक्षात्कार झाला, बरोबर. त्याच्यानंतर मोक्ष प्राप्ती. ज्यावेळेस तुम्ही सगळ्या गोष्टीतून अलिप्त होता, मी सांगितलं कशाचाही लोभ राहत नाही, काही गोष्टी माणूस हे म्हणजे पूर्ण याच्यातून म्हणूया आपण, कशाचाही त्याला लोभ, कसल्याच गोष्टीचा लोभ राहत नाही, तो मोक्ष प्राप्तीकडे वळायला सुरुवात होते त्याची. शरीर, मन आणि आत्म्याचे संतुलन. आता याच्यामध्ये आपल्याला आपलं शरीर, मन आणि आत्म्याचे संतुलन ठेवता आलं पाहिजे. काही जणांचं शरीर सांगेल मला खूप जेवायचे, मला भूक लागली, मन म्हणेल नको, आत्मा म्हणेल पाहिजे, म्हणजे काही होऊ शकतं. मग या ठिकाणी तुम्हाला शरीर, मन, आत्म्याचे म्हणजे फक्त ते खाण्याच्या बाबतीत संतुलन ठेवता आलं, शरीर, मनाचं आणि आत्म्याचं मदत होऊ शकते. चित्तशुद्धी, आपल्या चित्ताची शुद्धी हवी. मन शांती, मन देखील आपल्याला शांत ठेवायचे. निरोगी जीवन आणि व्यक्तिमत्व विकास, ही योगाची काही उद्दिष्ट सांगितलेली आहेत. तर योगाची उद्दिष्ट पुढे ऑब्जेक्टिव्ह टाइप्स मध्ये, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह योगाची उद्दिष्ट पुन्हा आता शारीरिक. शारीरिक म्हणजे काय सांगितले? शरीर निरोगी ठेवणे, बरोबर. शरीर काय करायचं? निरोगी ठेवायचं. लवचिकता वाढवणे, स्नायू मजबूत करणे, रोग प्रतिकार शक्ती वाढवणे. किती सुंदर सांगितले. शरीर, शारीरिक उद्दिष्ट काय? शरीर निरोगी ठेवणे, लवचिकता वाढवणे. आता शरीर निरोगी ठेवायचं म्हणजे फक्त आंघोळ करून साफसफाई करायची का? नाही. तुम्ही वेगवेगळी एक्सरसाइज, योगाभ्यास, प्राणायाम, मेडिटेशन, ध्यान धारणा करून
तुम्ही आपलं शरीर काय करायचं, निरोगी ठेवायचं. लवचिकता वाढवणे त्यातलाच पार्ट आला. तुम्ही वेगवेगळी योगासनं करून, हाताचे पायाचे वेगवेगळे आसनं वगैरे करून तुम्ही लवचिकता वाढवायची. तुमचं स्नायू मजबूत करायचे, त्याने स्नायू देखील मजबूत होणार आहे. तुमची रोग प्रतिकार शक्ती वाढवणे हा उद्दिष्ट आहे शारीरिक मध्ये. आता मानसिक उद्दिष्ट काय आहे, तर पहिल्यांदा तणाव कमी करणे. आजकालच्या ह्या फास्ट युगामध्ये अनेकांना, आधी छोट्या लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ताण येतोय. तो ताण कमी झाला पाहिजे. ताण कमी करणे हे योगाचं उद्दिष्ट महत्वाचं आहे. एकाग्रता वाढवायची, एकाग्रता वाढवणे, स्मरणशक्ती वाढवणे, आत्मविश्वास वाढवणे, सगळ्या गोष्टी मानसिक उद्दिष्टामध्ये येतात. आता भावनिक आपण पाहूया. भावनिक मध्ये पहिल्यांदा राग कमी करणं. आजकाल लगेच राग येतो, पटकेने कुणी काय म्हटलं की लगेच राग येतो एखाद्याला. राग कमी करणे, भीती कमी करणे, सकारात्मक विचार वाढवणे, भावनांवर नियंत्रण ठेवणे, हे सगळं भावनिक उद्दिष्टामध्ये येतं. त्याच्यानंतर सामाजिक शिस्त, सहकार्य, नैतिक मूल्य, चांगले व्यक्तिमत्व, आध्यात्मिक, आत्मज्ञान, ध्यान, समाधी आणि मोक्ष, हे सगळे येतं. सामाजिक शिस्त म्हणजे सामाजिक याच्यामध्ये, पुन्हा सांगतो, सामाजिक याच्यामध्ये काय, सामाजिक उद्दिष्टामध्ये काय येतं, शिस्त, सहकार्य, नैतिक मूल्य, चांगले व्यक्तिमत्व, आध्यात्मिक, आत्मज्ञान, नाही सामाजिक इथपर्यंत, सामाजिक याच्यात शिस्त, सहकार्य, नैतिक मूल्य आणि चांगले व्यक्तिमत्व इथपर्यंत येतं. आणि नंतर आध्यात्मिक पण त्यातला जोडून घेतलं मी. आध्यात्मिक उद्दिष्टामध्ये आत्मज्ञान, म्हणजे एखाद्याला आध्यात्मिक पातळीवरती हे करायचंय, तर त्याच्यामध्ये आत्मज्ञान, ध्यान, समाधी आणि मोक्ष येतात. समजलं? ओके. आता थोडक्यात पुढे मी काही गोष्टी सांगतो. योगाबद्दल अनेक गैरसमज आहेत. ओके. आता त्याच्यातलं एक एक गोष्ट मी सांगतो तुम्हाला. योगाबद्दलचे गैरसमज. योग म्हणजे फक्त आसन आहेत असं अनेक जणांना वाटतं, तर ते चुकीचं आहे. योग ही संपूर्ण जीवनशैली आहे. ओके. अनेकांना वाटतं योग हा एका धर्माचा भाग आहे, तर नाही, ते देखील चुकीचं आहे. योग सर्व धर्मासाठी समान आहे. त्यानंतर योग फक्त वृद्ध लोकांसाठी आहे, हे पण चुकीचं आहे. योग प्रत्येक वयोगटासाठी आहे. नंतर योगासाठी शरीर खूप लवचिक असावे, हे देखील चुका आहे. आपल्या क्लासमध्ये होतं ना असं, काही जणांना सपोज काही एखादं आसन करताना आलं, त्यांना वाटतं की योग माझ्यासाठी नाही. तर ऐका आता सगळेच, ते चुकीचं आहे. काय आहे, योगासाठी शरीर खूप लवचिक असावे असं काही नाही. नियमित सरावाने लवचिकता विकसित होते, हळूहळू वाढते, हे बरोबर आहे. योगामुळे लगेच चमत्कार होतो, चुकीचं आहे. सातत्यपूर्ण सरावामुळे हळूहळू परिणाम मिळतात. रोजच्या प्रॅक्टिसने तुम्हाला त्याचे परिणाम दिसून येणार आहे. योग अनेकांना वाटतात म्हणजे फक्त वजन कमी करणे, तर हे संपूर्णतः चूक आहे. योग शरीर, मन आणि आत्म्याचा सर्वांगीण विकास करतो. ओके. आता
योगाचे महत्व, पुढला पार्ट पाहूया आपण. योगाचे महत्व, उत्तम आरोग्य. याच्यावरती जर मी तुम्हाला स्पष्टीकरण द्यायचं झालं किंवा तुम्हाला लिहायला सांगितलं, तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. योगाचं महत्व, उत्तम आरोग्य. आता उत्तम आरोग्यात तुम्ही काय काय करू शकता? योगामुळे काय काय होतंय, योगामुळे माझा हा आजार बरा झाला, योगामुळे मला असं असं वाटते, योग केल्याने मला असं, प्रत्येकाचा एक्सपिरियन्स वेगवेगळा राहतो. म्हणून योगाला खूप महत्व आहे. योगामुळे उत्तम आरोग्य मिळतं. त्याच्यानंतर मानसिक स्थैर्य. अनेक लोक तुम्हाला अशी भेटली असेल किंवा सांगितलं की मी नियमित योगामुळे, प्राणायामामुळे किंवा जो ताणतणाव आहे तो देखील कमी झाला आहे. चांगली झोप लागते, तणावमुक्त जीवन आपण जगतो, सकारात्मक विचार आपले वाढतात, आत्मविश्वास वाढतो, रोग प्रतिकार शक्ती वाढते, आपल्याला दीर्घ आयुष्य लाभते. जे योगाचं किती महत्व आहे पहा. पुन्हा सांगतो मी, योगाचे महत्व, उत्तम आरोग्य, मानसिक स्थैर्य, चांगली झोप, तणावमुक्त जीवन, सकारात्मक विचार, आत्मविश्वास, रोग प्रतिकार शक्ती वाढते आणि दीर्घ आयुष्य लाभतं. हे सगळं योगाचं महत्व आहे. आता YCB परीक्षेसाठी जर तुम्हाला काही महत्वाचे प्रश्न विचारले, लघु उत्तरे, तर आपल्याला ते सांगता आलं पाहिजे. त्यातले मी काही महत्वाचे प्रश्न घेतो. आता तुम्हाला विचारलं, योग स्पष्ट करा. तर सुरुवातीचं जे लेक्चर, म्हणजे आता सुरुवात सांगू शकता, व्याख्यान घेतले, याच्यामध्ये सुरुवातीला मी सांगितलेलं आहे पतंजली योगाची व्याख्या. मग अशी सांगितले, योग चित्त वृत्ती निरोधा, तिथं त्याचा अर्थ वगैरे सांगून त्याचं स्पष्टीकरण पण तुम्हाला शॉर्ट मध्ये असतं, 2-3 ओळीमध्ये, लाईन मध्ये तुम्ही उत्तर दिलं तरी पण चालतं. त्याच्यानंतर समत्व योग उच्चते, याचा अर्थ लिहा, तो देखील सांगितलाय. भगवद्गीतेत जो सांगितलेला आहे त्यामध्ये तुम्ही सुरुवातीचं लेक्चर ऐका, अर्थ पण तुम्हाला लक्षात येईल. योग कर्मसु कौशल्यम स्पष्ट करा, ते देखील सांगितले. काम करताना, कर्म करताना कुठल्याही फळाची अपेक्षा न करता आपल्याला काही गोष्टी करायच्या असतात, ते याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर कठोपनिषदानुसार योग म्हणजे काय, जे उपनिषद आपण पाहिलं, कठोपनिषद, त्याच्यात देखील आपण ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. नंतर योगाची उद्दिष्ट लिहा, असा प्रश्न येऊ शकतो, ते देखील पाहिले. योगाचे 4 फायदे सांगा, हे आपण आपल्या मनाने सगळ्यांना लिहिता पण येऊ शकते. आणि योगाविषयीचे 4 गैरसमज लिहा. आता त्याचं देखील मी घेतले, काही जणांमध्ये जे गैरसमज असतात ते. आता पुढे येतो मी. हे झालं लघु उत्तरी प्रश्न बरं का, जे शॉर्ट मध्ये. पण दीर्घ उत्तरी किंवा मोठी उत्तरे तुम्हाला लिहायला सांगितली, दीर्घ उत्तरी प्रश्न, त्याच्यामध्ये काही, योगाची व्याख्या विविध ग्रंथाच्या आधारे स्पष्ट करा. मग त्याच्यात मध्ये तुम्हाला योगाची व्याख्या सांगताना तुम्हाला पतंजली योग सूत्रानुसार सांगता आली पाहिजे, भगवद्गीतेनुसार सांगता आली पाहिजे, कठोपनिषदानुसार सांगता आलं पाहिजे. आणि काय करायचं, जो भगवद्गीतेत ग्रंथ आहे किंवा पतंजली योग सूत्र हा जो ग्रंथ आहे, याच्या आधारे स्पष्ट करायचं. मग प्रत्येकाचं थोडं थोडं उत्तर काय होणार आहे, चेंज होणार आहे. प्रत्येकाचे टेक्निक नुसार ते तो स्पष्ट करणार आहे. त्याच्यानंतर मोठा दीर्घोत्तरी प्रश्न येऊ शकतो, योगाचे उद्दिष्ट व महत्व स्पष्ट करा. हा देखील प्रश्न सोपा आहे. सुरुवातीला जर पाहिले तर उद्दिष्ट जे सांगितले त्याचं महत्व तुम्हाला स्पष्ट करता येणार आहे. ओके.
किंवा मग मी सगळ्याकडून तुमच्याकडून ही उत्तर घेईल आणि मग ते आपण पुन्हा सगळ्यांची रीड करूया. त्याच्यानंतर योगाविषयीचे गैरसमज उदाहरणासह स्पष्ट करा. ओके, मग अशी जे गैरसमज घेतले ते प्रत्येकाने काय करायचं, उदाहरणासह स्पष्ट करायचे. म्हणजे तुम्हाला एक सपोज सांगतो मी. आपण घेऊया, योग म्हणजे फक्त आसन आहे. हा जो आपण घेतला होता योगाबद्दलचे गैरसमज, तर हे काय आहे, चुकीचं आहे. योग ही संपूर्ण जीवनशैली आहे. आता इथं तुम्ही काहीतरी उदाहरण देऊ शकता. म्हणजे काही जणांना फक्त आता योगासन करतात, काहीतरी आसन करतात, म्हणजे त्यांना वाटतं की तेच फक्त काय आहे, योगा आहे, बरोबर. पण योगामुळे आपली जीवनशैली कशी बदलली, योगामुळे आपल्यात काय परिवर्तन झालं, हे असं तुम्हाला एक सुंदर उदाहरण देऊन स्पष्ट करायचं. ओके, किंवा योग प्रत्येक वयोगटासाठी आहे का? योग फक्त तिथं सांगितले वृद्ध लोकांसाठी आहे, तर हे चुकीचं आहे. योग प्रत्येक वयोगटासाठी कसा उपयोगी आहे, हे उदाहरण तुम्हाला देता आलं पाहिजे. म्हणजे सपोज इथं काय सांगितलं, योग सर्व वृद्ध लोकांसाठी आहे, तर हे चुकीचं आहे. योग हा प्रत्येक वयोगटासाठी आहे. उदाहरण, लहान मुलांची उंची वाढवायची असल्यानंतर त्यांना वृक्षासन, ताडासन ही जर आसनं घेतली तर त्यांची उंची वाढायला मदत होते. ज्यांचं एज 20, 30, 40च्या दरम्यान आहे, अशा लोकांना काही मानसिक त्रास जाणवतो, म्हणजे ताणतणाव येतो, तर अशा लोकांसाठी सुद्धा उपयोगी कसं पडू शकते हे उदाहरण तुम्ही देऊ शकता. छान पद्धतीने आजचं आपलं व्याख्यान झालेलं आहे. हे व्याख्यान तुम्ही व्यवस्थित ऐकायचंय आणि त्याच्यानंतर याच्यावरती मी काही तुम्हाला प्रश्न विचारेन, ते प्रश्न त्याची उत्तर तुम्हाला सगळ्यांना सांगायचे. ह्या YCB लेवल 2 पहिल्या व्याख्यानात तुम्ही सगळेजण उपस्थित राहिला, तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. ग्रुपवरती मेसेज पहा. चला, आता हे व्याख्यान आपण थांबवतोय.